हॅलो गाईज, आज सकाळची सुरुवात देवपूजेपासून केली होती. देव पूजल्यानंतर इथे मी झाडांना पाणी घालून चहा बनवायला ठेवला होता. इथे सकाळ सकाळीच माझा लाडोबा बसला होता मटकी खात. नंतर मी तिला छान मस्त अंघोळ घालून रेडी केलं आणि इथे आज तिला दिली होती TV लावून. तशी आज सगळी कामे माझी लवकरच उरकली होती. इथे मॅडम बसल्या होत्या गाण्यावरती डान्स करत. ती इतकी नौटंकी आहे ना की काही विचारूच नका. ती अशा काही पोजेस करते ना की त्या मी बघतच राहते. नंतर ती त्या बाहुलीसोबत काहीतरी बोलत होती. ते बघायला मला खूप छान वाटत होते. इथे बनवणार होते आज मी बिस्किटांचा केक. रोजच्या कामातून असं काही बनवणं शक्य होत नाही. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी करून घेते. इथे आज मी बिस्किटाचा केक बनवणार होते. सगळी बिस्किटं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आणि मिक्सरमध्ये ते फिरवून छान मिश्रण तयार करून घेतलं. नंतर मी ते एका पातेल्यात काढून घेतलं. पातेल्यात काढल्यानंतर ते मिश्रण मी एकसारखं हलवून घेतलं. नंतर मग त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध ओतून घेतलं. थोडं थोडं दूध ओतलं ना की बॅटर बनवायलाही सोपं जातं. म्हणून मी ते थोडं थोडं दूध ओतून घेतलं. दूध ओतल्यानंतर बॅटर छान हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकून दिला. खायचा सोडा टाकल्याने आपला केक छान स्पॉन्ज होतो. नंतर माझ्याकडे इथे अवेलेबल होती चेरी, म्हणून मी इथे चेरी घातली. चेरी घातल्याने केक छान लागतो. नंतर मी इथे ठेवलं होतं इडलीचं भांडं. हो, मी इडलीच्या भांड्यातच केक करते कारण तो खूप छान बेक होतो. नंतर मी ग्रीस लावलेल्या भांड्यात सगळं बॅटर ओतून घेतलं. बॅटर ओतल्यानंतर इथे मी ते छान सेट करून घेतलं कारण त्याच्यातली हवा गेली की केक छान सेट होतो. नंतर मी ते इथे इडलीच्या भांड्यात ठेवून दिलं. एक 10 ते 15 मिनटं छान बेक होऊ दिलं. 10 ते 15 मिनटानंतर माझा केक असा छान बेक झाला होता, तुम्ही बघू शकता. नंतर मग मी तो छान केक असा त्याच्यातून बाहेर काढला आणि छान एक 5-10 मिनटं तसाच थंड होऊ दिला. थंड होऊ दिल्यानंतर तो केक छान निघतो आणि काही नवीन करायचं म्हटलं की भांडी खूप पडतात. नंतर मग तो केक मी इथे छान एका डिशमध्ये काढून घेतला. त्याच्यानंतर मी आणि नित्याने इथे केक कट करून घेतला. केक खूप छान झाला होता. तुम्हीही नक्की ट्राय करा. खूप छान लागतो बिस्किटांचा केक. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.